मीरा रोडच्या नयानगर चाकू हल्ल्याप्रकरणी एक नवीन अपडेट समोर येते, ती म्हणजे आरोपीनं 2 सुरक्षा रक्षकांवर धर्म विचारून हल्ला केला असल्याचं समजतंय। तर कलमा पठण करण्यासाठी सांगत या आरोपीनं चाकूनं हल्ला केला होता। चाकू हल्ल्याचा तपास ATS कडे सोपवण्यात आला असून आता आरोपीच्या राहत्या घरी ATS कडून चौकशी सुद्धा रात्री करण्यात आलेली आहे। तर आरोपी सोशल मीडियावर दहशतवादी संघटनेचा व्हिडिओ पाहत असल्याचं सुद्धा समोर आलेला आहे। तर आरोपी जैब जुबैर अन्सारीला 4 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून सध्या मीरा रोडच्या नयानगर परिसरामध्ये काय परिस्थिती आहे ते जाणून घेतले आमच्या प्रतिनिधी गौरी पवार यांनी। पुस्तक, साहित्य, इंटरनेट या माध्यमातून रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, हा तयार झालेला दिसतोय। त्यामुळे याला केवळ काहीतरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे इतर धर्मियांना मारायचं आहे अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे। त्याला पकडलेलं आहे। आता ATS आणि NIA ची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल। कुछ महीनों में महाराष्ट्र में हिंदुओं के ऊपर, हिंदू बहनों के ऊपर, लड़कियों के ऊपर, छोटी बच्चियों के ऊपर जो इस्लामिक जिहादी माफिया जो आक्रमण कर रहे हैं उनको बरोबर जवाब दिया जाएगा। एक एक को 5-15 साल के लिए जेल में भेजा जाएगा। इसके पीछे लगभग 389 करोड़ का फंड आया है, उसका भी इन्व्हेस्टिगेशन हो रहा है। आपण सध्या अस्मिता रेजन्सी मध्ये आहोत आणि तुम्ही पाहू शकता हीच ती खोली आहे जिथे आरोपी जैब जुबैर अन्सारी राहत होता। खोली क्रमांक 304 या खोलीला जे आहे ATS कडनं जे आहे सील करण्यात आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आरोपी जे आहे याच खोलीमध्ये राहत होता। ही या पूर्ण घटनेची जी सुरुवात आहे तुम्ही जे आहे पाहू शकता। इथे समोर जे आहे एक इमारत आहे जी डेव्हलप होत आहे। इथेच ते जे आहे आरोपी गेलेला आणि तिकडे जाऊन जे आहे ते 2 वॉचमॅन होते, त्यांच्याशी जे त्यांनी विचारलं की तुमचा धर्म काय आहे। या विचारल्यानंतर जे आहे त्यांनी त्यांना कलमा पठण करायला सांगितलं। या विषयानंतर जे आहे त्या दोन्ही माणसांनी जे आहे याविषयी मनाई केली आणि त्यानंतर जे आहे या त्यांच्यामध्ये वादविवाद झाला आणि आरोपीने जे आहे त्यांच्यावर चाकूने हल्ला केला। आणि या विषयानंतर जे आहे आरोपी घरी आला आणि पोलिसांना जे या विषयाबद्दल माहिती पडलं की तो घरी आला आहे, तेव्हा त्यांनी जे आहे त्याला घरी येऊन जे आहे अटक केलं आणि या पूर्ण विषयाची जी आहे जाच पडताळ जे चालूच आहे। आणि या विषया संदर्भात जे पोलीस आता पुढे आणखी शोध तपास करत आहे। मी गौरी पवार, पुढारी न्यूज, मीरा भाईंदर।